कोल्हापूरची कलापूर ही ओळख अवघ्या महाराष्ट्राला आहे। कारण ब्लॅक अँड व्हाईट पडद्यापासून ते रंगबेरंगी चित्रित होणाऱ्या पिक्चरांपर्यंत ही ओळख आपण जोपासलेली आहेच। कारण कोल्हापूरमध्ये भालजी पेंढारकर, बाबूराव पेंटर, सूर्यकांत मांढरे, चंद्रकांत मांढरे आणि असे नाना विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे कलाकार हे कोल्हापूरमधून घडून हे महाराष्ट्र आणि भारत गाजवलेले आणि गाजवत असताना आपण या अगोदर पाहिलेला आहे। याच कोल्हापूरमध्ये आज एक असा प्रसंग घडला की ज्यामुळे कोल्हापूरकरांचा आणि अवघ्या महाराष्ट्राचा हृदयाचा ठोका चुकला। आज 9 ऑगस्ट संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती आणि याच जयंतीच्या निमित्तानं केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये 2 दिवसाचा भरगच्च असा कार्यक्रम आयोजित केला होता। संगीत सूर्य केशवराव यांचं जीवनचरित्र मांडणारं दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन, बाहेर मंडप टाकून त्यामध्ये होणारे वेगवेगळे कार्यक्रम, आज 11 वाजता होणारा त्यांच्या जीवनावरील कार्यक्रम, यामुळे नाट्य क्षेत्रातले बहुतांश कलाकार, रसिक प्रेक्षक हे भारावून गेलेच होते। पण दुर्दैवानं काल साधारण 9:30च्या सुमारास ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या नाट्यगृहाला आग लागली आणि हे नाट्यगृह जळून भस्मसात झालं। राजश्री छत्रपती शाहू महाराजांची दूरदृष्टी ही अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहेच। 1902 मध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी एक विदेश दौरा केला आणि या विदेश दौऱ्याच्या दरम्यान त्या ठिकाणी असणारी भव्य नाट्यगृह महाराजांनी पाहिली आणि पाहता क्षणी त्यांच्या मनात एक विचार आला की असं नाट्यगृह हे माझ्या राज्यातही झालं पाहिजे आणि या नाट्यगृहांमध्ये आपल्या मातीतील कलाकारांना त्यांची नाटके सादर करता आली पाहिजेत, इथल्या लोकांना ती बघता आली पाहिजेत आणि म्हणूनच राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरातील खासबाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी या नाट्यगृहाची उभारणी केली। 1902 पासून सुमारे 13 वर्ष या नाट्यगृह उभारणीसाठी लागली आणि 1915 साली ते बांधून पूर्ण झालं। नाट्यगृहाला शाहूंनी पॅलेस थिएटर हे नाव देखील दिलं। पॅलेस थिएटर हे भारताला स्वातंत्र्य मिळून महाराष्ट्र स्थापन होईपर्यंत असंच त्याचं नामकरण राहिलं आणि मग पुन्हा याचं नाव बदललं गेलं। ते नाव म्हणजे संगीत सूर्य केशवराव भोसले हेच। सर्व पक्षीय नेते एकत्र येऊन त्यांनी हे नाट्यगृह पुन्हा उभारण्याचं सांगितलं देखील। मुख्यमंत्र्यांनीही स्वतः 10 कोटी निधी देऊन हे नाट्यगृह उभा करण्याचा शब्द दिला। हे नाट्यगृह किंवा यापेक्षाही चांगलं नाट्यगृह या ठिकाणी उभा राहीलच, पण छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या मायेची ऊब मिळालेले नाट्यगृह, तिथल्या भिंती ह्या पुन्हा त्यांची माया इतर कर्मचारी आणि इतर लोक कलाकारांना देणारच असं नाही। रात्री 9:30च्या सुमारास शाहू खासबाग मैदानाच्या बाजूने जनरेटर खोलीजवळ स्फोट झाल्याचा आवाज खाऊ गल्लीतील तरुणांना समजला आणि हे तरुण धावत खासबाग मैदानामध्ये आले। बाजूने आग नाट्यगृहाच्या गॅलरीपर्यंत पोहोचल्याची त्यांना दिसली। आरडाओरडा करत त्यांनी बाहेरील नागरिकांना बोलवले, तसेच अग्निशामक दलाला प्राचारण केले। पहिला बंब पोहोचेपर्यंत 15 मिनिटातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि आग नाट्यगृहाच्या प्रेक्षक गॅलरीपर्यंत येऊन पोहोचली। पाठीमागून आग पुढे रंगमंचापर्यंत आली आणि आगीची माहिती ही कोल्हापूरमध्ये वाऱ्यासारखी पसरू लागली। नाट्यगृहातील कर्मचारी घरी गेले होते। कर्मचारी तातडीने घरातून घटनास्थळी आले। समोरील दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला। ते ओक्साबोक्शी रडू लागले, कारण उभं आयुष्य ज्या रंगमंचासाठी घालवलेलं आहे हे रंगमंच स्वतःच्या नजरेसमोर जळताना पाहून त्यांच्या अश्रूंना बांध राहिलाच नाही। तिथून खुर्च्या, साहित्य वाचवण्यासाठी खिडकीतून आत प्रवेश करून त्यांनी आपले साहित्य बाहेर काढण्याची धडपड सुरू केली। त्यांना काहीसं यश मिळालं देखील, पण इतक्यात गॅलरीतून आगीचे लोट हे छतापर्यंत गेले आणि छताचा काही भाग हा कोसळला। अग्निशामक दलाच्या जवानांनी खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला, पण आगीचे लोळ बाहेर येत होते, त्यामुळे त्यांना फारसं काही करता आलंच नाही। आग पसरल्याने दरवाजातून आगीसह धूर बाहेर येत होता। ही धग 20 ते 25 फुटापर्यंत जात होती। यामुळे जवानांना रंगमंचाच्या बाजूने आत प्रवेश करता आलं नाही। यामुळे पाण्याचा फवारणी करूनच त्यांनी हा लोट थांबवण्याचा प्रयत्न केला।
नाट्यगृहाच्या पिछाडीस असणारे खासबाग कुस्ती मैदानाचा मंच, गॅलरी हे सर्व आगीच्या लपाट्यात आली आणि यामुळे या ठिकाणी उभे असणारे खांब एका पाठोपाठ एक जळून कोसळू लागले. कमान कोसळली, गॅलरी कोसळली. राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक वारसांच्या बाबतीत कोल्हापूरकर नेहमीच संवेदनशील असतात आणि याच वास्तू जळताना पाहून त्यांनी कुठेतरी अश्रूचे बांध सोडलेच. नाट्यगृहाचं झालं ते झालं, पण ऐतिहासिक जे राजश्री शाहू महाराजांच्या वास्तू आहेत या आपण यापुढे नक्की जोपासू आणि गतवैभव या नाट्यगृहाला नक्की प्राप्त करून देऊ. तुर्तास धन्यवाद.